इथं तो पूलच तुटलेला आहे आणि हा पूल नाही वे एकदम मजबूत पूल होता आणि तो पूल तुटला. इथं पूल कशामुळे तुटलाय मित्रांनो, ही नदी दिसती का खालनं, ह्या नदीला 1 महिन्यापूर्वी इतका मोठा पाऊस झाला आणि पूर आला होता या नदी. गाली क्यों दे रे, गाली हमको भी देना आता है यार. नंबर मित्रांनो तर काय भारी व्ह्यू येतो इथनं, एक नंबर नाथ खोळ. ये बाइक में कैसे आया बोल, ये बाइक में कैसे आया, ये इधर के लोग ऐसी बाइक की इस्तेमाल नहीं करते क्या? नहीं. अच्छा फिर आना मेरी दुकान में कैसा लगता? बहुत अच्छा, अच्छा लगता है जब सिलीगुड़ी में बाहर के लोग आते हैं, एक्सप्लोर करते हैं. दिस इज अ ब्यूटीफुल प्लेस टू लिव. तर ऑब्झर्व करा फक्त आता हे बघा, वरती ढग आहे आणि पाण्यात सगळे ढग दिसतात हाय अशी, आणि सिटी पण पाण्यात दिसते. आता तुम्हाला दिसते का नाही, हो का तिकडे लाल कलरचे सगळे दिसतात घरं बिरं. लावाय जागा देत नव्हतं तर फायनली ये सर ह्यांनी आपल्याला राहायला जागा दिली. तर अशा प्रकारे टेंट लावलंय, पाहू शकता. इकडं त्या जंगली प्राण्यांचं काय भीती आहे का सर? इधर जंगली जानवर का क्या डर है? जंगली जानवर तो आता है, चीता आता है, चीता श्रेष्ठ. क्या फिर से बोलिए, अभी गाड़ी की वजह चीता आता है क्या? चीता. मेरे को डर है क्या? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता मी रोहिणीमध्ये सिलिगुडीच्या पुढं दार्जिलिंगकडे चाललो आहे आणि हा आपला दिवस 28वा. बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार ट्रिप. त्यातील आपण दार्जिलिंगकडे निघालो आहे. तर इथं काल टेंट लावला होता, तर एकदम चांगली जागा होती. इथं टेंट लावला होता. आता पार 9 वाजलेत तर मी टेंटमध्येच आहे, कारण इथं व्हिडिओ एडिट करत बसलो होतो. आणि इथं दुकान आहे असं, आणि असं दुकानाच्या इथंच आता त्यांनी गाडी बिडी एकदम पार्किंगला सेफमध्ये लावली होती. अशी शटरच्या आतमध्ये गाडी लावली होती. आणि इथं पाण्याची वगैरे पण सोय, आणि खाली वॉशरूम पण होतं, चांगलं स्वच्छ होतं. तर चला, कॅमेरा चार्ज नाही काही नाही, तर चार्जिंगला लावूया आणि मग आपण निघूया, आवरूया. मित्रांनो फायनली निघतोय, या जो. तर ही आंटी होती, हिने आपल्याला थांबायला परवानगी दिली होती. इथंच हॉटेल होतं. क्या बोलोगे आप आएगा? हाँ, होटल में हम कमर रहेगा. तो 2 मिनट इधर ही रुको. अभी दे बोलो, अभी काल आ रहा था. अच्छा फिर आना मेरी दुकान में कैसा लगा? बहुत बढ़िया. चलो, हाँ. आपसे मिलके बढ़िया लगा. थँक यू. ओके मित्रांनो, तर चला आता फायनली इकडून जायचं, कुठनं जायचंय. दार्जिलिंगला जायचं. बघूया इथनंच जाते, कुठनं जाते. हे पण जात असेल, मेन रोडच आहे. जरा आज ओके मित्रांनो, तर फायनली निघालोय आपण. तर हे सर डिफेन्स मधले दिसतात. जय हिंद सर. जय हिंद. तर जरा त्यांना मोटिवेशन भेटतं, आपण असं काहीतरी चांगलं गेस्चर केलं ना त्यांच्यात, भारी वाटतं आर्मीवाल्यांना पण. तर चला आता भुंगा डाळ काय दिसतं, गाडी बंदच आहे. डाळनीच पैती इतका चढ झालो होतो काल मी. गाडीची बॅटरी फारच डाऊन झाली. ऑनलाईन काहीच नाही माझं. कसं काय बरं. चलो, भुंगा टाईट, वातावरण टाईट. मित्रांनो, तर आपण निघालोय आता दार्जिलिंगच्या दिशेने. तर आपण वाटत जाताना मिरिक म्हणून एक तलाव आहे, तिकडं जाणार आहे. तर तिकडं पण भारी ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी बघूया आज
दिवसचा मुक्काम तिथं करूया, नाही तर काय करूया आपल्याला काय. मिरिक अशा प्रकारे आहे. सगळीकडं चहाचे बगीचे मित्रांनो. तर चहाचे बगीचे दिसतात का? दिसते सगळे चहाचे बगीचे. आता ह्या पूर्वीकडून फोटो काढून घेतो मी. 2 मिनट. मेरा एक फोटो खींच सकते हैं क्या? बाइक में? हाँ बाइक में. बाइक से ही आया है तो बाइक. कहाँ से ड्राइव कर रहे हो? मैं तो पुणे महाराष्ट्र. अरे बाप रे. कहाँ तक गए? ऑल इंडिया. रुकिए मैं थोड़ा आपका व्यू को दिखाऊं. आप ऐसे कीजिए. नहीं तो मेरा अपना ट्रेडमार्क पोज है. आपके ब्लॉग भी हाँ बनाती हो? हाँ. आप आओगे मेरे ब्लॉग में? अच्छा. आपको कैसा लगा बोलने का? सही है. ऑल द बेस्ट. आप आओगे क्या? ब्लॉग में आओगे मेरे? पार्टिसिपेट करोगे? ठीक है, कोई नहीं. ओके. फोटो खींचूंगा हाँ. आप इधर हो गया. ओके. तर मित्रांनो मी नाही वेळ आता मित्रांनो तर मी आत्ता नाही वेळ सिलिगुरीमध्ये आपण रोहिणी या ठिकाणी गेलो होतो. तर तिथनं खाली चाललो होतो. तर ह्या 2 मॅडम भेटल्यात आपल्याला. तर किधर से आप? हम लोग सिलीगुड़ी से ही हैं. सिलीगुड़ी से ही है क्या? तो कैसा लगा मेरे को इधर देख के? बहुत अच्छा. लाइक अच्छा लगता है जब सिलीगुड़ी में बाहर के लोग आते हैं, एक्सप्लोर करते हैं. दिस इज अ ब्यूटीफुल प्लेस टू लिव. और आते रहिए और भी सबको बताते रहिए. बहुत सारा जगह. ओके. अभी तो रोहिणी में 2 ही स्पॉट थे ना, हाँ जी. लेक और ऊपर एक मंदिर. आपका हाँ वाटरफॉल है वहाँ पे. अभी तो वाटरफॉल के वहाँ पे भी आप जा सकते ओके. मैं तो दार्जिलिंग चल रहा हूँ इधर से. हैं. अच्छा. ओके. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. Same here. आपसे भी मिलके अच्छा लगा. ओके बाय. बाय. मित्रांनो तो कालच्या पॉइंटला आलोय परत. तिथनं आपण. सर दार्जिलिंग कितना दूर है? बहुत दूर है. तो भी कितना घंटा है? ये 2 घंटे का. 66 किलोमीटर. 66 किलोमीटर. बीच में देखने जैसे स्पॉट कौन से? आपको मेरी यहाँ से जाने से तो रोहिणी मिल जाता है, यहाँ से जाने से तो करसेंग में है. ओके. निकल के हाँ करसेंग में करसेंग. कैशन. वो क्या है उधर क्या है? कोई व्यू देखने को मिलेगा आपको. ओके. थँक्यू. वेस्ट बेंगॉलमध्ये तर मी चाललोय दार्जिलिंगकडे. तर इथं एक ट्रॅफिक पोलीस पॉईंट आहे. इथं पाहू शकताय. तर इथं थांबलो. इथं ॲड्रेस विचारण्यासाठी या सरांपाशी थांबलो. तर सर क्या बोल रहे थे आप? कैसा लगा मेरे को इधर देख के? अच्छा लगा. और बाइक को देख के कैसा लगा? बाइक को देख एकदम मस्त. आपकी पहली रिएक्शन क्या थी बाइक को देख के? मतलब इतना दूर से ये बाइक में कैसे आया बोल के. ये बाइक में कैसे आया? ये इधर के लोग ऐसी बाइक इस्तेमाल नहीं करते क्या? नहीं. आपको क्या लगता है ये बाइक चढ़ जाएगी क्या दार्जिलिंग? नहीं सिंगल तो हो जाएगा लेकिन थोड़ा हीरो है ना, हीरो हाँ. होंडा का बाइक है ना, हाँ. तो इसको थोड़ा प्रेशर पड़ेगा. तर मित्रांनो सरांना आप बोलोगे और कुछ? नहीं. तर ह्यांना भेटून खूप क्या बोलोगे आप सर? हाँ? पुलिस से बातें ना कि हो आप कहाँ से? आपके मैं किधर खड़ा हूँ और किससे बात कर रहा हूँ सर? सिविक पुलिस हूँ. हाँ सिविक पुलिस. ट्रॅफिक पोलीस. ट्रॅफिक. ओके. तर मित्रांनो हे लास्ट आहेत जरा बोलायला. त्यांना सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. मित्रांनो इथं सरांकडून येतो आपल्याला बाटली भेटली पाण्याची. पाणी माझ्याकडची बाटली राहिली होती तर त्यांनी पाणी दिली. तर त्यांना भेटून खूप चांगलं वाटलं. आतमध्ये मॅडम पण आहेत. चलो मित्रांनो तर या चौकात जरा गणलो होतो मी. तर तिथनं दार्जिलिंग मेरिक तर इकडं दाखवलं आहे आपल्याला. चला आता मॅप वगैरे दाखवतोय आणि पोलिसांनी वेगळीकडून जायला सांगितलंय. बघूया कसं होतंय आपल्याला. ओके चलो मित्रांनो तर पेट्रोल टाकूया.
हॅलो किती इथं पेट्रोल 105.18 लिटर 105.18 रुपये लिटर पेट्रोल आहे. तर चला पेट्रोल टाकूया. कौन सी भाषा में बोल रहे हो आप? नेपाली. इधर भी नेपाली भाषा चलती है क्या? इधर नेपाली चलते. नेपाली गाँव है. दार्जिलिङ डिस्ट्रिक्ट में नेपाली है. ओके ओके. इधर बंगाली नहीं चलेगा. बंगाली नहीं है. चलेगा. बंगाली नहीं है, मैं मराठी हूँ, महाराष्ट्र से हूँ. आपका भाषा बोलिए ना. हाँ ये इसके समझ में 200 उसको भी निकालना यूट्यूबर है वो भी. कौन ये यूट्यूबर है. कौन सा चलाना है आपका? बंदी का वायरल कर. नहीं चाहिए इसका फोटो भेज दीजिए. बहुत रिकॉर्ड हो रहा है. रिकॉर्ड हुँदैछ हमारे भाई का भी चैनल फॉलो. पेमेंट कर देगा. हम चल रहे हैं आगे. मिरिक के इधर पेट्रोल पंप है क्या? किधर? तो चला आएगा अभी. ओके नहीं फिर. और मिरिक से दार्जिलिंग जाने वाले लोग रोड पे है क्या? स्कैनर ले लीजिए अभी मार देगा. नहीं आया तो बोल देंगे हम. मैडम स्कैनर मेरे तो ये आपका ये इसके नीचे लगाने का ये पॉकेट में है क्या? एक मिनट आ जाओ सर. हेलो मैं देता हूँ आपको वापिस. अनि म सधैँ हेरेर दिँदै आज चाहिँ अब दुईवटा निस्किन्छ भनेर चाहिँ. च्यानलको नाम क्या है आपका? एमएच. ये दूसरा वो यूट्यूब पे और इंस्टाग्राम पे और फेसबुक पे भी है. पूरा वो है. फोटो लिइराख्नु त. म पनि आउँछु क्या. ये साइड देखो ये क्या म लिखा पनि है? आउँछु क्या हेर्छु फोटो लिइराख्नु. ये हेलमेट के दोनों तरफ है. कब आएगा ये अपलोड? ये यूट्यूब पे एक हफ्ते बाद आएगा. फेसबुक पे इंस्टा पे ये 2-4 दिन में आएगा. ये फोटो ले लिया तो फोटो तुरंत आ जाएगा फेसबुक पे शाम तक. मित्रांनो आपण चाललोय मिरिक लेकच्या दिशेने आता. तर आपल्याला दार्जिलिंगला आज पोचल का नाही काय माहीत नाही, पण चला मिरिक लेक भारी ठिकाण आहे. मागच्या वेळेस माझी पाण्याची इच्छा होती पण ते राहून गेलं होतं आपल्याकडून. तर चला आजचा मुक्काम मला वाटतं तिथंच करावं. ओके चलो. भाई ये ब्रिज किस चीज से गिरा है? पानी इतना आया था क्या ऊपर? मित्रांनो मी जिथं उभा आहे ना ही कुणाचं तरी घर होतं आणि इथं पाहू शकताय वयचं छप्पर तसंच राहिलंय. घर आतलं मधलं मटेरियल वाहून गेलंय. तिकडं पाहू शकताय पूल वाहून गेलाय. तर मित्रांनो मी आहे आता वेस्ट बेंगॉलमध्ये. तर तुम्ही मला ओळखत नसाल तर मी सांगतो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती ते नेपाळ, भूतान आणि म्यानमार ट्रिप, ती पण पॅशन प्रो गाडीवर. त्यात मी आत्ता नाही सिलिगुरीकडून दार्जिलिंगमध्ये चाललोय. तर जाताना एक पूल आहे रोडवर, तो पूलच तुटलेला होता आणि गुगल मॅपने हा रोड दाखवला होता. तर ह्याला डायव्हर्जन आहे, तर मी 2 किलोमीटर पाठीमागे जाऊन डायव्हर्जन घेऊन जाणार आहे. पण मी इथं खास आलो की सांगतो पहाड जितकं पाहायला भारी वाटतं ना तितकं खतरनाक पण आहे. आणि लोक म्हणतात पहाडो मी सुकून आहे, पण पहाडाची लाईफ त्या जे राहतात त्यांनाच माहिती. आपल्याला फिरणाऱ्यांना भारी वाटतं. तर ही पाहू शकताय नदी बघा किती खोल आहे आणि नदीचं पात्र किती मोठं आहे. तरी ह्याला पूर आला होता 1 महिन्यापूर्वी आणि पुरामध्ये हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. पाहू शकताय बऱ्याच लोकांची घरं बिरं वाहून गेली. हे पूल तुटलाय. अशा प्रकारे ह्या महिन्यापासून पूल बंद आहे. आता 15 दिवसापासून त्याला एक डायव्हर्जन दिलेलं आहे. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर डोंगर बिंगर बघा निसर्ग एक नंबर आहे. पण अवघड आहे. पाण्याचा नाद करायचा नाही भाऊ. पाऊस कुणाला पण कधी हिरोचा झिरो करू शकतोय असं आहे. चला बाय बाय. एरिया में था. ओके ओके. इसमें नहीं था, इसमें लैंड था पूरा. ओके ओके. तो पूरा चला गया. मित्रांनो तर इथं 3 मजली बिल्डिंग होती आता मला कळलं. आणि
तर 3 मजली बिल्डिंग ती दिसते का समोर, तशा टाईपमध्ये होतं. वरती पत्र्याचं होतं, मध्ये स्लॅबचं होतं, खाली स्लॅबचं होतं, अशा प्रकारचं होतं. आणि नदी नीट त्याची डायरेक्शन चेंज केली असं झालं वाटतं, कारण त्या साईडचं पाणी सगळं ह्या साईडला आलं, हे सगळं वाहून नेलं, अशा पद्धतीने झालेलं आहे सीन. तर चला जाऊया मित्रांनो. तर त्या पुलावरून इकडं आलो होतं, इकडून डायव्हर्जन दिलं आहे. नवीन पुलाचं पण काम लवकरच कळतील ते, पण तात्पुरतं दिलेलं आहे डायव्हर्जन. उन्हाळ्या बा आता काही अडचण नाही, पावसाळ्यात जावा पुढच्या पावसाळ्यापर्यंत पूल तयार करतात. चल हा टेम्पररी आता नाही टाकून पूल तयार केलाय. घाटाचा रोड चालू झाला आहे आता, पाहू शकताय. एकदम पूर्ण असा घाटाघाटाचा रोड आहे. ओके चलो. मित्रांनो तर इथं गाडी लावली आणि आता इथनं आपल्याला व्ह्यू पॉईंट दिसतोय ह्याचा. आपण ज्या ब्रिजवर ना येत होतो त्या ब्रिजचा व्ह्यू पॉईंट दिसतोय मोडलेला. ते दिसतोय का तो पूल, तुटलेला पूल, तिथं व्हिडिओ काढला होता. आणि तिथनं आता गाडी पाय डोंगर चढवत वरती आलोय आणि इथं आलोय गाडी. आणि इथं काय झालंय, पावसामुळं लय जागेवर वाहून गेलाय रोड. तर आता हे रिपेरिंगचंच काम चाललंय वाटेमध्ये. अशा प्रकारचा आहे. व्ह्यू चेक करा भाऊ, तिथपर्यंत सपाट होता भाग ह्याचा वेस्ट बेंगॉलचा, आणि इथनं पुढं सगळा नाही आता डोंगराळ भाग चालू झालाय. दिसतंय का खाली सपाट आहे. आणि ती नदी का, त्या नदीला पूर आला होता, बरेच सारे घरं बिरं वाहून नेली होती त्या नदीने. त्याचं बघा पातळ कसं चेंज झालंय पुढं जाऊन, अशा प्रकारचं आहे. चलो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. व्ह्यू बघा कसला जबराट आहे मित्रांनो. तो व्ह्यू बघा कसला आहे जबराट, असा व्ह्यू आहे इथनं. एक नंबर इथं व्ह्यू पॉईंट होता. तर आपल्याला इथनं आता पुढे जायचे, जास्त वेळ नाही थांबत. गाडीची अवस्था खराब झाली. गाडी म्हणती मेरे को छोड़ दो, मेरे को घर जाना है, घर. अशा प्रकारची गोष्ट आहे. चलो मित्रांनो, तर इथल्या लोकांना नाही विश्वास बसा नाही की मी ह्या गाडीवर आलोय. मित्रांनो काय जबराट व्ह्यू आहे. हा हा हा, दिल प्रसन्न करणारा व्ह्यू आहे. नाथ खुळा. आणि खालच्या साईडला टीचे बगीचे. बेसिकली मी इथं कशासाठी थांबलो होतो, इथं आपल्या ह्याला वोडाफोनला रेंजच नाही आहे. तर एका जणाकडून हॉटस्पॉट घेऊन जिओचं रिचार्ज माझा का, मी तर जिओचं सिम कार्ड काढूनच ठेवलं होतं. ज्यावेळेस नेपाळला जायचं होतं त्यावेळेस आपलं वोडाफोनचं चालू होतं. पण इथं आता वोडाफोनला रेंज नाही, मग नेपाळचं काढून जिओचं सिम कार्ड टाकलं आणि रिचार्ज केला जिओच्याला. कारण जिओचं रिचार्ज 2-3 दिवसापूर्वीच संपलं होतं. अशा प्रकारे आहे. तर चला आता डाऊन जायचं असेल पूर्ण. आता सगळ्यात टॉपला आलो होतो आपण, टॉपवर ना आता खाली. बेसिकली कसं असतं, डोंगर चढायचा आणि उतरायचा, हे ह्याचं फिलॉसॉफी आपल्या पहाडी एरियाची. टॉपला होतो आपण, टॉपवर आता डाऊन चाललोय. जाऊन तिथं जाऊन एखादा हॉटेलमध्ये जेवण करू, इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकू. चलो.
मित्रांनो तर फायनली निघतोय. हे सर्व होते इथं एक व्ह्यू होता. तर मिरिकच्या दिशेने चाललोय आपण. तर ह्यांना विश्वास बसा नाही ह्या गाडी मी आलोय इतक्या लांब. चलो मित्रांनो सगळ्या डोंगराच्या टॉपला आलोय. तर दिसते का खाली नदी. नदीपासून आलो होतो आपण. पाहू शकताय खाली नदी दिसते का तिथनं आलोय. आणि इतक्या वरती आलोय ना डेंजर. ते तिथं होतं मागाशी. आता वरती अजून वरती जायचंय. आणि डोंगरावर चहाचे बगीचे दिसतात का तुम्हाला. डोंगरावर चहाचे बगीचे आहेत. आता फोन चार्जिंगला नाही आहे. नेट नाही आहे फोनला. जिओला रिचार्ज कोणाचे पाहिजे होतं. चलो तर होईल तसं होईल. चलो डेंजर असा. आणि या चढाव आपल्याला गाडी घेऊन जायचंय. तर भारी वाटतंय. लोक लय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे इथल्या लोकांचा. म्हणजे लोकांना भारी वाटतंय मी इतक्या लोकांना भारी वाटतंय की मी ह्या गाडीवर आलोय. आणि ह्या गाडीवर आल्यामुळं जास्तच रिस्पेक्ट देतात लोक. असं होतं इथली. तर चला लोक चांगली. रोड बघा कसा खतरनाक आहे. पीछे जरा. मित्रांनो तर आलोय आता इथं. आता बघूया सेटिंग आहे का नाही गाडीची. 2 मिनिट. लूज है क्या. ठीक है उसको लूप दे के टाइट करो. मित्रांनो तर चेन सेटिंग करून घेतोय आता. आणि चेनला ऑइल करून घेतोय. चला आज झाल्यावर बघूया. तर आता हे भाऊ आहे आपला. ह्या भावानी चेन वगैरे टाईट केली आणि पैसे घेतले नाही. पैसे देत होतो मी त्याला. तर नको म्हणला पैसे. बाई क्या बोलोगे. हम बोलेंगे कि आप ऐसे ही घूमो और देश जाओ. ओके चलो आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा हमको. मित्रांनो तर इथं नाही वे थांबलो एका जागा फोटो काढण्यासाठी. तर इथं नाही वे पाहिलं जितकी नजर जाईल तितके चहाचे बगीचे सगळे डोंगरचे डोंगर चहाच्या बगीचे. तर हे सर होते ते लाल शर्टवाले. त्यांनी आपले फोटो वगैरे काढण्यात मदत केली. आता आपण निघतोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी. चलो नंबर. मित्रांनो तर काय भारी व्ह्यू येतो इथनं. एक नंबर नादखोळा व्ह्यू येतोय. नादखोळा आवडला आपल्याला व्ह्यू हा भाऊ. एक नंबर. इथं काय होतंय आपल्याला व्ह्यू जास्त दिसतात. आणि जरा फॉगी वातावरण झालंय. दुखाट त्यामुळं फोटोमध्ये हे येतंय. काय झालंय हे आपल्या गाडीला आहे आता चार्जिंग कमी. गाडीला नाही मोबाईलला. तर चला ह्याची पण बॅटरी संपत आली बहुतेक. ही मेमरी कॅमेराची ती पण आपल्याला हे करायला लागेल. फ्री करायला लागेल. मित्रांनो काय भारी व्ह्यू आहे. कसली जबराट झाड आहेत. वाव मजा आ गया मजा. क्या व्ह्यू है भाई. एक नंबर. मित्रांनो तर कसला जबराट व्ह्यू आहे बघा. झाड. वाव. आपण आलोय आता मिरिक मध्ये. थंडी वाजायला लागली एकदम जबराट अशी. आणि चाललोय आपण मिरिक लेक पशी. तर एक सुंदर असं तलाव आहे. त्या तलावापाशी आपण चाललेलो आहे. जायचा रोडच एक नंबर आहे. तर तलाव किती भारी असेल. वा कसं दिसतंय. वाव एक नंबर व्ह्यू.
कशी आहेत झाडं विड टकाटक. MP ची गाडी दिसली, महाराष्ट्राची नाही दिसली अजून मला, MP ची दिसली आता गाडी. चला ह्याच्या इथनं व्ह्यू पॉइंट आहे का काय, टी गार्डन आहे भाऊ, पुढं लक्ष दे. चलो लय व्हिडिओ काढला आज मी, खजा लय उपयोग केलाय कॅमेराचा बस. मित्रांनो तर एकदम भारी रोड लागलाय आता, तर पाहू शकता इथं एकदम भारी. वाव कसलं लागलंय डेंजर, एक नंबर भाऊ. इथं तर रुक्के फोटो निकालना बनता है भाई. फोटो काढायला इथं फोटो पॉईंट असेल बहुतेक, कोण ना कोणतं भेटलं पाहिजे आपल्या फोटो काढायला. एक नंबर ठिकाण आहे हा, फोटो स्पॉट पण असू शकतोय तिथं. कोण ना कोणता आपला फोटो काढणार भाऊ, थांबलेला असणार, नाही तर स्टँड लावायला लागेल आपल्याला. कसला जबराट व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. असला व्ह्यू तुम्ही कधी पाहिला नसल मित्रांनो. तर काय बढिया रोड आहे, एक नंबर भाऊ. आणि सगळा चढच आहे, जवळपास आपण नाही वे 30 किलोमीटर झालं चढत आलोय, इतका चढ आहे. आपली गाडी एक नंबर भाऊ, कुठंच हार मानत नाही, आरामात चढली. थोडा मध्ये करपाटवास मारत होती पण चढली आरामात. झाडं बिडं कसली टकाटक आहेत. ओके चल. हे भेटले आंटी, तर आंटी काय ते मला आवाज दिला, तर ती म्हणते की मला धक्का लागला असता. ओके ओके चलो. मित्रांनो तर फायनली लेक पशी पोचलोय, मिरिक लेक. वाव कसला जबराटतय. वेगवेगळे ठिकाण आहे तिथं फिरण्यासाठी. तर आपण चला अगोदर पहिलं काय ते खाऊ आणि मग लागू फिरण्याच्या नादी, नाही तर खाल्लं नाही तर अवघड होईल आपलं. पहिलं काय ते खाल्लं पाहिजे. चलो. अरे भाई आप ही इधर से आ रहे थे, मैं आप इधर आ रहे इसलिए मैं उधर गया. गाली क्यों दे रहे, गाली हमको भी देना आता है यार. अरे ये ऐसा ठीक नहीं है सर, गाली हमको भी देना आता है, ऐसा नहीं है. भांडणं करायची नाही, मी ठरवलंय, नाही तर भांडणं केली असती मी. चला हा व्हेज भेटलं बाबा इथं. बाईक किधर लगा, बाईक किधर लगा, बाईक खाना खाने का था. वेज क्या है. मित्रांनो तो दुपारचं जेवण करते. जेवणामध्ये काय बटाटा फ्राय, डाळ, चटणी, रोटी. ते ह्या दीदीपाशी खातोय आपण, जेवण करतोय. तर चांगलं आहे जेवण, एक नंबर आहे. तर गरम गरमच बनवून दिलं त्यांनी, भारी एक नंबर. चला जेवण करतो. कसं वाटलं तुम्हाला. रोटी तर अजून गरम होती, आता मी खातोय गरम येते असे. चलो मित्रांनो तर फायनली निघतोय, जेवण केलं. आता इथंच बसलो होतो थोडा वेळ, बारीक बारीक पाऊस येतोय आता, पाहू शकताय. तर गाडी घेऊनच आपल्याला जायचंय लेगला. चलो ओके मित्रांनो. तर इथं गाडी लावली होती आणि जीवस्तोपर्यंत ह्याला कागद बिगद टाकला होता भिजू नये म्हणून. तर आता काय करतो, जेवण झालंय आपलं, लेग फिरतो आणि कॅमेराचं पण माईक वगैरे काढून ठेवलंय, नाही तर माईक असल्यावर पाणी जायचे चान्सेस येतात आतमध्ये. तर आता चला जाऊया मित्रांनो. तर पाऊस किती चाललाय हे तुम्हाला तळ्यात पडणाऱ्या थेंबावून कळेल, अशा प्रकारचं आहे. तर
चला आपण तळ्यापाशी जाऊया, ह्याचा एक व्हिडिओ काढूया आणि इंस्टाग्रामसाठी पण काढूया. दिसतंय का तुम्हाला पाणी? जेवण तर जेवलो 100 रुपयात चांगलं 5 रोट्या आणि डाळ आणि भाजी ठीक होतं. ओके चल. मित्रांनो तर आपण आलोय आता मिरिक लेक. हे म्हणजे नेपाळ बॉर्डरच आहे थोडक्यात. इथनं पुढं गेलं ना तर थोडं अजून किती जास्तीत जास्त 20 किलोमीटर नंतर ना नेपाळ बॉर्डर आहे. तर अशा प्रकारचं तलाव आहे आणि हे खूप भारी थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणजे गार जास्त आहे इथं. आणि ह्याच्या भोवती पाहिलं झाडांची अशी उभी झाड आहे. तितकं भारी आहे ना, जितकं फिरल तितकं कमी, इतकं भारी ठिकाण. आणि भरपूर सारे बाहेर राज्यातनं लोक आलेले आहेत तिथं फिरण्यासाठी. पाहू शकता याच्यात रिफ्लेक्शन कशी आली डोंगराची पाण्यात. आता मोसम जरा क्लिअर झालं, नाही तर मग अशी पाऊस येत होता. मित्रांनो तर मी इथं मिरिक लेकच्या इथंच होतो. तर हे आपल्याला मित्र भेटलेत आपले, हमारे दोस्त मिले, नए दोस्त बने. तो दोस्त आपका नाम क्या है? हाय, आई एम एमडी इमामुल. आई एम सादिया. सादिया, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. थैंक यू. मित्रांनो तर भारी पर्यटन स्थळ आहे इथं, तसं एकदम मस्त आहे. तुम्हाला जोडीदार पाहिजे फिरायला असल्या ठिकाणी, बाकी काही नाही आहे. अशा प्रकारचं ठिकाण आहे, कपल जास्त आहे तिथं, अशी मस्त ठिकाण आहे. ओके, तुम्ही कधी आला इकडं तर ह्या लेकला या, मिरिक लेक म्हणून आहे. कारण तुम्हाला दार्जिलिंगमध्ये लेक पाहिला नाही भेटणार शक्यतो. एक आहे दार्जिलिंगमध्ये पण. आणि इकडं झाडं बघा कसली आहेत. वाव, दिसतात का तुम्हाला? लेकचा व्ह्यू बघा. एक ढग दिसतात का पाण्यात? तेव्हा आता हे ढगाचा व्ह्यू घेतो पाण्यातला. मी एक फोटो काढतो. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आत्ता एकदम भारी ठिकाणी आहे. तर मी आहे वेस्ट बेंगॉलमध्ये मी आहे आत्ता. मी चाललोय दार्जिलिंगकडे, आणि दार्जिलिंगकडे जात असताना मला मिरिक म्हणून एक शहर लागलंय, आणि त्या शहरामध्ये एक तळ आहे, ते मिरिक लेक म्हणून ओळखलं जातं. तिथं व्ह्यू बघा कसला येतोय. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तुम्ही फक्त ऑब्झर्व करा फक्त. आता हे बघा, वरती ढग आहे आणि पाण्यात सगळे ढग दिसतात हाय अशी, आणि सिटी पण पाण्यात दिसते. आता तुम्हाला दिसते का नाही? हो का, तिकडे लाल कलरचे सगळे दिसतात गरबिरं, एक नंबर दिसते. आता हे कॅमेऱ्यात किती भारी दिसतंय मला तुम्हाला नंतर नाही सांगता येणार, पण मला डोळ्याला एक नंबर दिसतंय. आता तुम्ही सांगा मला कमेंट करून कसं वाटलं तुम्हाला हा व्ह्यू. वाव, कसला जबर रिफ्लेक्शन आली याच्यात. आणि अजून सांगतो ह्या तळ्याबद्दलची माहिती. तर हे पहिलं तर हे नॅचरल लेक होतं, म्हणजे अगोदर 1970च्या अगोदर हे नॅचरल लेक होतं. पण 1970 नंतर हे थंड हवेचं ठिकाण, आणि ह्याला जरा मॉडिफाय केलं आणि ह्याला जरा वेगळा शेप दिला, गार्डन वगैरे डेव्हलप केलं, आणि हे एक थंड हवेचं ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं आहे इथं वेस्ट बेंगॉलमध्ये. आणि इथं लाखो लोक येतात दरवर्षी पर्यटन. आणि हे मेन म्हणजे इथले लोकलच येत नाहीत, वेगवेगळ्या राज्यातनं पण लोक येतात. अशा प्रकारचं आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा स्पॉट आवडला का नाही तर सांगा मला कमेंट करून. आणि हे बघा, परत एकदा चेक करा. मित्रांनो तर समोर चालत गेलं ना तर आय लव्ह मिरिक म्हणून बोर्ड आहे, तिथपर्यंत जायचं का नाही? नको जायला मला तर वाटतंय. आता ते बोर्डचा फोटो नाही मी मागं पण काढला होता, मी पाहिला असेल रोडला. तर चला, लय लांब चालत जायला लागेल. परत आपल्याला राहण्याची व्यवस्था पण पाहिजे. शहराच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होत नाही आहे व्यवस्थित, त्यामुळं आपल्याला थोडं आउटसाईड जाऊन पाहिजे. झाडं बघा पण एक नंबर भाऊ. मित्रांनो तर इथं आलं ना, इथं पाण्यासारखं काय आहे. इथं जे घोडेवाले आहेत त्यांनी लावले फोटो 50 रुपये, शॉर्ट राईड 200 रुपये, हाफ राईड 300 रुपये, फुल राईड 600 रुपये, लेगला पूर्ण राऊंड मारायचा असेल तर 1200 रुपये, स्विस कॉटेज 1500 रुपये, मॉनेस्ट्रीपर्यंत जायचं असेल तर 1500 रुपये, आणि प्री वेडिंग फोटोशूट
2000 रुपये असं इथलं चार्ज आहे. एवढे पॉईंट आहेत. तर चला आपल्याला मित्रांनो, तर मी आता नाही इथंच होतो लेक साईडला. तर हे सर भेटलेत आपले. सर आप कहाँ से सर? मैं सिक्किम से हूँ. सिक्किम से है. तर इनको मिलके बहुत बढ़िया लगा. ह्या सरांनी आपल्याला एक क्लिप काढण्यास मदत केली. जरा आम्ही काळा दिसायला लागलो म्हणून ह्या साईडला येतोय. तर क्या बोलोगे आप मेरे को इधर देख के आपको कैसा लगा? हम लोग को बहुत खुश लगा आपको यहाँ पर देखकर. हम लोग मित्रांनो, तर तुम्ही इथं हॉर्स रायडिंग पण करू शकताय. अशा प्रकारे घोडे आहेत. मित्रांनो, तर फायनली निघतोय. पाहून घ्या लेग एक नंबर. मला तर भारी वाटलं हे. आणि तिकडं बघा सिटी आहे, अख्खी सिटी तिथनं चालू होती. हे मेन म्हणजे झाडच मला लय भारी वाटली. तिथनं चालू होती. इथं इकडं लांब आहे. तर मोठी सिटी इथं. एक वरती मॉनेस्ट्री पण आहे. आपल्याला काही इंटरेस्ट नाही मॉनेस्ट्रीत जाण्याचा एवढा आता, त्यामुळे निघालोय मी. चलो चलते. असं इथं बरेच लोक येतात. जर तुम्हाला जायचं असेल मॉनेस्ट्री वगैरे तर तुम्ही घोड्याच्या साह्याने पण जाऊ शकता. आता हे मी सगळं काय केलंय, त्याचा माईक बिक हे काढून ठेवलंय, कवर काढून ठेवलंय. तर कॅमेरा एवढीसा दिसतोय पिट्टूसा अशा प्रकारचा आहे. तर चला, इथं गार्डन पण आहे. तिथं तुम्ही रिलॅक्स बसू शकता. पाऊस आता गेला, पाऊस येत होता म्हणून सगळं मी आत ठेवून दिलं होतं जे भिजण्यासारखं होतं ती. ओके. आणि थंडी आहे बघा इथं हाताला, वाताला माझ्या. चलो तर चला आता आपण निघालो इथनं. तर पहिलं कॅमेराची मेमरी फुल केली, फुल झाली ती कमी ही करायला लागेल, फ्री करायला लागेल पहिली, आणि मग निघूया आपण. मित्रांनो, तो जन्नतमध्ये चालवले का ते गाडी तुम्ही पाहू शकताय. वाव, काय व्ह्यू आहे, एक नंबर. चारही बाजूनी तुम्हाला नाही चहाचे बगीचे इथं पाहू शकताय, चहाचा बगीचा. आणि हे झाडं बघा कसली भारी आहेत. वाव मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे. तर मित्रांनो, एकदम सुंदर असा व्ह्यू होता. आणि इथं मी थांबलो होतो. तर इथं नाही आपल्याला एक कपल भेटले. तर हे आप कहाँ से? हम दार्जिलिंग से. तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. यांनी आपले फोटो वगैरे काढण्यास मदत केली. तो आपको कैसा लगा मेरे से मिलके सर? एकदम फ्रैंक, एकदम दिल बढ़िया है उनका. ओके. आप क्या बोलोगे मॅडम? अच्छा लगा. तर मित्रांनो, बेसिकली लास्ट त्यात बोलायला. तो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा मेरे को. ओके, आपका जर्नी अच्छा रहे. ओके सेफ राइड. ओके चलेगा. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता वेस्ट बेंगॉलमध्ये आपण दार्जिलिंगच्या दिशेने जात होतो. तर मिरिक म्हणून एक लेक होतं, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, नाही तर इथनं पुढं पाहताल. तर तिकडं जात असताना एक सुंदर असं ठिकाण दिसलं. आणि तिथं नाही निसती जितकी नजर जाईल तिकडं नाही चहाचा बगीचा दिसतोय का तुम्हाला? चहाचे बगीचेच आहेत. वरती जरी पाहिलं तरी चहाचे बगीचे, चारी बाजूनी चहाचे बगीचेच आहेत. तर मित्रांनो, तुमचा भाऊ करत आहे पॅशन प्रो गाडीवर बारामती ते भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार ट्रिप. ती पण पॅशन प्रो गाडीवर. ही गाडी आहे बघा, पाऊस बिऊस आला होता, सामान बिमान कसं झाकलंय अशा पद्धतीने. तुम्हाला पण असेच नवनवीन व्हिडिओ इंटरेस्टिंग काय ते पाहिजे असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला हा व्ह्यू बघा. बोलिए सर. ओके, हो जाएगा, कोई टेंशन नहीं. आप जो टूर कर रहे हैं वो देख रहे हैं आपका नेपाल और कौन सा भारत, नेपाल, भूटान, म्यांमार भी गया अभी. ये जा रहा है अभी. जा रहा है. कहाँ से आया? महाराष्ट्र से ना. अब जाए यहाँ से थोड़ा आगे, आराम से बैठे, कोई टेंशन नहीं. ओके मित्रांनो, आता तिसरा अटेम्प्ट आहे माझा. आरा खाना है ना, इधर उधर है दुकान आजू बाजू में, कुछ भी नहीं होगा इधर. ओके. तर
वो दादा है भीम दादू। ओके ओके थैंक यू। घर में आगे है, इससे बोले ना ओके भीम दादू है, उसका आगे में है। ओके ओके थँक यू। ठीक है, भीम दादू। ओके ओके। तर मित्रांनो तिसरा अटेम्प्ट आहे, 3 जागेवर नाही ऐकलंय तर आपलं पॉझिटिव्ह राहायचं फक्त, 4थ्या जागेवर ते यस येईल अशा हिशोबाने आपण चालत राहायचं। मेन तर आपल्याला ज्या साईडला डोंगर आहे त्या साईडला लावायचंच नाही आहे, तर बघूया कसं होतंय। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। चलो मित्रांनो तर थँक्यू सर। तर इथं टेंट लावतोय आता, या बरोबर या फुलांच्या ह्याच्या मुद्द्यामध्ये बसून जाईल। हम ये निकाल देंगे, ओके ओके नहीं नहीं इतने में आ जाएगा, मेरे को कोई अड़चन ये नहीं। निकाल देंगे, ओके ओके हाँ इधर निकाल देंगे, इधर इधर टाइम। ओके 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 थैंक यू। आपको कुछ अड़चन नहीं ना? इधर जाने के लिए रोड लगता है क्या आपको? जी इस तरफ जाने के लिए रोड लगता है क्या आपको? नहीं, अभी तो रात में तो नहीं। ओके ओके थँक यू सर। मित्रांनो तर फायनली राहायची सोय झाली। इथं टेंट लावलाय, पाहू शकताय आता इथं असाच रोड जातोय समोरनं आणि ह्या साईडला इथं टेंट लावलाय। इथं कॉलम बिलम आहेत आणि इथंच संध्याकाळी आडवी गाडी लावून आहे, म्हणजे काय नाही इथं फक्त जंगली जनावर येतात, चित्ता बित्ता येतो, त्यामुळे रात्रीचं बाहेर निघायचं नाही, ह्या हिशोबानेच नियोजन लावायचं। ओके चला, इथं टेंट लावलाय आणि टेंट लावलाय तर थोडी गाळ लागतंय का विचारलं त्यांना, म्हणलं लागतंय तर ते म्हणे चला तुमच्यासाठी शेकोटी पेटवतो। तर खाली आलोय आपण, ते सर शेकोटी पेटवतो म्हणतात। इसमें क्या आपका स्टोर रूम है क्या? ना ये थोड़ा हम पानी गर्म करते हैं इधर। ओके ओके सुबह का क्या? सुबह और शाम भी। ओके ओके और ये जो हमारा हम्म बुद्धिस्ट लोग है हमें ना, हाँ तो कोयला जलाने कोयला बनाते हैं और हाँ। धूप जो होता है ना, ओके ओके। इसलिए मित्रांनो तर आपण नाही आता आहे मिरिक ना, मिरिक मध्ये तर इथं थंडी वाजायला लागली होती, लय गार आहे, एकदम उंचावर आहे आणि नेपाळ बॉर्डरच्या शेजारी। तर इथं हे सर आहेत, त्या सरांनी नाही मला थंडी वाजत होती त्यामुळं सरांनी इथं आग लावली, शेकोटी केली आणि आम्ही शेकतोय आता। तर चांगलं वाटतंय भाऊ, इतकी चांगली माणसं इथं भेटतात, तर त्यांना भेटून खूप चांगलं वाटलं। आपसे मिलके बहुत बढ़िया लगा सर। थैंक यू। चला तर मित्रांनो संध्याकाळचं आता जेवण करतोय, तर फ्राईड राईस आणि फ्राईड राईस खातोय। हे सर आहेत, तर हे सर पण माझ्याबरोबरच खातात, ह्यांनी आपल्याला राहण्यासाठी परमिशन दिली, तर त्यांचं धन्यवाद मनापासून। तर त्यांना मी म्हणलं फ्राईड राईस होईल का, तर त्यांच्याकडे नव्हतं अवेलेबल, तर त्यांनी केलं, तर धन्यवाद, थँक्यू मॅम। वेलकम भैया। ओके ठीक है। बस 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 मत कर। मित्रांनो तर इथं मी टेंट लावला, इथं ही जी हॉटेलवाली त्यांची बारकी मुलगी लय आगाव आहे। चला चलो 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 अभी तुम हर हर महादेव। मित्रांनो तर आपण आहे पश्चिम बंगालमध्ये, तर आपण मिरिक या ठिकाणी हर हर महादेव। मित्रांनो आपण आहे पश्चिम बंगालमध्ये, तर पश्चिम बंगालमध्ये आपण मिरिक या ठिकाणी आलो होतो, ते तळ पाहिला। ते तळ पाहून आल्यानंतर ना राहण्यासाठी खूप ट्राय केलं, मला कोणच टेंट लावायला जागा देत नव्हतं, तर फायनली ये सर ह्यांनी आपल्याला राहायला जागा दिली। तर अशा प्रकारे टेंट लावलंय, पाहू शकता इकडं त्यांचे फ्लावरचं गार्डन आहे आणि इथंच ही टेंट लावलाय आणि अशा प्रकारचं सरांचं हॉटेल आहे आणि इथनंच रोड चाललाय। आता गाडी पण मी वळती का नाही, तर सरांना भेटून खूप भारी वाटलं। तर सरांना विचारलं मी इथं चोरीमारीचं काही टेन्शन आहे का, काय आहे का, त्यानंतर त्यांना विचारलं जंगली प्राण्यांचं काय भीती आहे का। सर इधर जंगली जानवर का क्या डर है? जंगली जानवर तो आता है, चीता आता है, चीता श्रेष्ठ। क्या फिर से बोलिए, अभी गाड़ी की वजह चीता
चीता आता है हाँ, क्या? चीता। मेरे को डर है क्या कुछ? कुछ नहीं होता इधर, लाइट आता है ना, इस लाइट में कुछ नहीं करेगा। मतलब लाइट में नहीं आता वो? नहीं आता है, वो अंधेरा में आता अंधेरे में है। आता है। आप तक चीते ने आपका क्या क्या लेके चला गया है? वो मेरा 2 कुत्ता था, वो लेकर चला गया, और मुर्गी भी लेकर चला गया। मुर्गी भी लेके हाँ, चला गया। आपने कभी लाइव देखा क्या उसको? लाइट देखा तो देखा? ब्लैक है एक, हाँ। एक तो थोपला थोपला होता है ना जो, हाँ। वो है। तो मैं एक बार घुसो तो इसके बाहर ही ना निकलो। ना निकलो तो लाईट जला के निघले, कुछ नाही करेल। ओके ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे असं डेंजर अशा ठिकाणी थांबलोय मी. तर काही नाही, पूर्ण सकाळी इथं व्ह्यू एक नंबर आहे, पूर्ण चहाची बगीचे आहेत आणि पण चित्ते येतात इथं, त्यामुळेच भीती वाटते. आता रात्री काही आलं बिलं तरी तुम्हाला मी दाखवल, आपण काय घाबरत नाही, आपल्याकडे चार्जिंग बिजिंग ओके आलं ना तर तुम्हाला दाखवून टाकेल. तर ह्या सरांचं मनापासून धन्यवाद. तर ह्यांनी आपल्याला राहण्यासाठी चान्स दिला आणि जे जेवण पण केलं आता मी, आणि जेवणाचे पण पैसे मिनिमम म्हणजे कमीत कमी घेतले. तर धन्यवाद सर. आणि मित्रांनो असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.